मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आता तिसऱ्या टप्प्यात आलेलं आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये उपोषण आंदोलन करणार आहेत व त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी ते मुंबई असा पायी प्रवास करणार आहेत। हा पायी प्रवास पुणे जिल्ह्यातून होत असून पुणे जिल्ह्यातील पहिली सभा ही रांजणगाव या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा मुक्कामही रांजणगाव या ठिकाणी होणार आहे। आपण पाहू शकता की रांजणगाव या ठिकाणी सुमारे 100 एकरचं मैदान या सभेसाठी तयार करण्यात आलेलं आहे। मैदानामध्ये सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे। आपल्यासोबत आहेत मराठा समन्वयक। काय सांगाल, मनोज जरांगे पाटलांची पहिली सभा व पहिला मुक्काम रांजणगावमध्ये होतोय, कसं नियोजन केलं आहे? वास्तविक पाहता हा काय त्यांचा पहिला मुक्काम नाही आहे। त्यांचा पहिला मुक्काम आज त्यांच्या जन्मगावीच बीड जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा करंजी पुलाच्या तिथे त्यांचा दुसरा मुक्काम आहे। हां, आमच्याकडं तिसरा मुक्काम आमच्याकडं पुणे जिल्ह्यातला शिवछत्रपतींच्या आणि शंभू छत्रपतींच्या जन्मभूमीतला पहिला मुक्काम त्यांचा शिरूर तालुक्यात रांजणगाव कारेगाव या दोन्ही गावांच्या सीमेवरती आहे। आणि हे दोन्ही गावांचं आम्ही भाग्य समजतो, या गावातले सकल मराठा समाजाचे सगळे कार्यकर्ते, की हा एवढा मोठा कार्यक्रम करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे। आणि दोन्ही गावं त्या दृष्टीने पूर्णपणे सज्ज आहेत। आम्हाला 2 ते 3 दिवसांचा वेळ मिळाला सभेची जागा आणि तारीख वेळ सगळं फायनल झाल्यानंतर, परंतु ह्या 3 दिवसांमध्ये हे शिवधनुष्य या दोन्ही गावांनी फार यशस्वीपणे पेलल्याचं आपण सुद्धा बघू शकता। अतिशय मोठ्या प्रमाणावरती इथं 100-125 एकर जागा ही डेव्हलप केली गेलेली आहे। आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या जरांगे पाटलांच्या सोबत येणाऱ्या 1 ते 1.5 लाख मराठा बांधवांच्या जेवणाची आणि त्यांच्या मुक्कामाची व्यवस्थासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होईल। पिण्याचं शुद्ध पाणी, त्यांना आंघोळीसाठी आणि इतर कारणांसाठी वापरण्याचं पाणी त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल। आणि स्वादिष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याने त्रास नाही होणार अशी डाळ खिचडी, त्याचप्रमाणे तालुक्यातल्या वाडी वस्तीवरून घराघरातून आम्ही चपाती आणि शेंगदाण्याची चटणी गोळा करतो आहे। त्याला एक खूप चांगला प्रतिसाद तालुक्यातल्या गावागावातून वाडी वस्तीवरतून मिळालेला आहे। त्यामुळं ही सभा यशस्वी होईल आणि मुक्कामही त्यांचा अतिशय व्यवस्थितपणे ही दोन्ही गावं कारेगाव आणि रांजणगाव मिळून पार पाडतील, याबद्दल कोणतीही शंका आमच्या मनात नाही। आपल्यासोबत कारेगावचे सरपंच आहेत। सरपंच, काय सांगाल, एवढी मोठी सभा या ठिकाणी होत आहे, या सभेसाठी पार्किंगची काही वेगळी व्यवस्था व वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे का? हायवेच्या बाजूला भरपूर असे प्लॉट आहेत, त्या ठिकाणी आम्ही लेवल करून तिथं पार्किंगची वेगळी व्यवस्था केली आहे। आणि इथं सभेच्या ठिकाणी आम्ही गावाचे प्रतिनिधी म्हणून जेवढी काय सुखसुविधा देता येतील मराठी बांधवांना तेवढा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आम्ही जरांगे पाटलांचं कारेगावमध्ये स्वागत करणार आहे। त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराजांची आरती करून 10 ठिकाणी स्टॉल लावून आम्ही 20,000 लोकांचं जेवणाचं देखील नियोजन केलेलं आहे। तर अशा स्वरूपात आम्ही ग्रामस्थांच्या वतीने रांजणगाव कारेगाव दोन्ही ग्रामस्थ आम्ही नियोजनामध्ये सक्रिय आहोत आणि ज्या काही गोष्टी अपेक्षा आम्ही पूर्तता करू शकतो ते आम्ही पूर्ण करणार आहोत। खरं तर जरांगे पाटील पुणे जिल्ह्यातून मुंबईकडे जात आहेत। या जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये युवकांचाही मोठा सहभाग आहे। काय सांगाल, या भागातील युवकांची याबाबत कसा अप्रोच आहे? खऱ्या अर्थाने सकल मराठ्यांचं जे आरक्षणासंदर्भात प्रतिनिधित्व करतात ते संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील हे खऱ्या अर्थाने आज कारेगाव रांजणगाव परिसरामध्ये आणि पुणे जिल्ह्यातला पहिला आणि तसा त्यांच्या मोर्चामधला हा तिसरा मुक्काम या ठिकाणी असणार आहे। खरं तर दादांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर रांजणगाव आणि कारेगावमधील लोकांचं खरं तर आम्ही सकल भाग्य मानतो की खऱ्या अर्थाने ज्यांनी मराठा बांधवांना आणि मराठी आरक्षणासाठी ज्यांनी स्वाभिमान जागा केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की किती मोठी लाट ह्या मराठा आरक्षणासंदर्भात किती मोठी लाट खऱ्या अर्थाने उसळली आहे की ज्याची दखल देखील गव्हर्नमेंटला किंवा सरकारला घ्यावं लागते आहे। तर खऱ्या अर्थाने आमच्या कारेगाव रांजणगावकरांचं हे सौभाग्य मानतो की मनोज जरांगे पाटलांचा मुक्काम या ठिकाणी आहे आणि हे सगळ्या जी मराठी बांधव 1-1.5-2 लाख मराठी बांधव यामध्ये सहभागी होणार आहे त्यांची सेवा करण्याचं खऱ्या अर्थाने सौभाग्य आम्हा सगळ्या तरुणांना या ठिकाणी लाभते। भैयांनी सांगितल्याप्रमाणे, दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त स्वयंसेवक याच्यामध्ये कसे सहभागी होतील आणि येणाऱ्या लोकांची जास्तीत जास्त सुखसुविधा कशी देण्यात येतील, त्याच्यामध्ये मग वाहतुकीचा प्रश्न असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, याच्यामध्ये नक्कीच दोन्ही गाव मिळून आणि सकल मराठा समाज शिरूर तालुका आणि पंचक्रोशीच्या वतीने आम्ही नक्कीच 100% प्रयत्न करू, एवढं आम्ही तरुणांच्या वतीने सांगतो। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा मुंबई या ठिकाणी होत असून ते पायी प्रवासाने मुंबई या ठिकाणी जात आहेत। त्यांचा पुणे जिल्ह्यातील पहिला मुक्काम रांजणगाव या ठिकाणी होत असून रांजणगाव या ठिकाणी मराठा समाजाची मोठी सभाही पार पडणार आहे व या सभेचं रांजणगाव व कारेगाव ग्रामस्थांनी जय्यत असं नियोजन केलं असून त्यासाठी 100 एकरचं मैदान सज्ज झालेलं आहे।
टाइम्स नाव मराठीसाठी सचिन तोडकर, रांजणगाव.